कधी नाही ते मी आजचा व्लॉग आजच्या दिवशी टाकत आहे आणि आज आहे रक्षाबंधन. तर गाईज आमची सकाळ अशी झाली की आमच्या इकडे पाणी चालू नाही, त्यामुळे आम्ही अंघोळच कोणी केली नव्हती. त्यामुळे सकाळ सकाळी मला घरातल्यांनी पाठवलं पाणी आणायला. सो आम्ही दोघं सुद्धा गेलो पाणी आणायला. आणि हा माझा भाऊ पाठीराखा आहे गाईज, बघू शकता तुम्ही ह्याला. मी सारखं त्याला चिडवत असते. ती एक मूवी आहे भाऊ माझा पाठीराखा, त्यावरून मग मी त्याला असं सारखं म्हणत असते, भाऊ माझा पाठीराखा, भाऊ माझा पाठीराखा. सो त्यामुळे मी त्याला तसं म्हणलं. तर हा माझा भाऊ आहे आणि मोस्टली खूप जणांना माहितीच आहे, पण काही जणांना माहित नाही म्हणून सांगते. पाणी भरलं आणि ह्याची चड्डीच ओली झाली. आम्ही घरी आल्यावर बघितलं तर ह्याची पूर्ण पॅन्ट ओली झालेली, सगळा भिजलेला पाठीमागनं हा, कारण आमच्या दोघांच्या मध्ये कॅन ठेवलं. तर मी तुम्हाला माझ्या फॅमिली बद्दल सांगते. ही आहे माझी 3 नंबरची बहीण तेजल, ही आहे माझी 1 नंबरची बहीण मयुरी, आणि ही माझ्या बहिणीची पोरगी आहे, आणि मला एक भाऊ आहे आणि ही मम्मी आहे, आणि आम्ही टोटल 4 जण आहे आणि मी 2 नंबरची आहे. ठीक आहे. तर असं झालं होतं की मला गाण्याशिवाय काय सुधरत नाही. सकाळ सकाळी मी गाणे लावते, गाणे लावल्यावर माझा मूड फ्रेश होतो. आणि तुम्हाला जर माहिती आहे मला नाचायला खूप आवडतं, आणि आज माझ्यासोबत एक माझा पार्टनर सुद्धा होता नाचण्यासाठी. त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी खूप धमाल केली. आणि तुम्हाला वाटत असेल मला फक्त नाचताच येतं, तर तसं काही नाहीये गाईज. मला सगळं जेवण सुद्धा बनवता येतं. तर मी सगळ्यांसाठी जेवण बनवलं, सगळ्यांना जेवायला पहिल्यांदा घातलं, मग मी नंतर जेवले. माहितीये का तुम्हाला, माझ्यासारखी कष्टाळू मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही. जेवण झाल्यावर लगेच आम्ही तयारीला लागलो. तयारीला लागल्यावर मस्त मध्ये मी साडी वगैरे वेअर केली, आणि माझी दीदी बहीण सगळेजण मस्त नटले होते. आणि तुम्ही बघू शकता गाईज, माझी मोठी दीदी आणि माझी छोटी बहीण आणि मी, आम्ही किती सुंदर दिसतो. मग आम्ही राखी बांधायला स्टार्ट केली. पहिला दीदीने राखी बांधून घेतली, नंतर ना मी राखी बांधली, आणि मी राखी बांधली. आणि जेव्हा मी त्याच्याकडे मागितलं की बाबा मला गिफ्ट दे, तर त्याने मला तेच दिलं, सेलिब्रेशन, जे की त्याने मला मागच्या वर्षी सुद्धा तेच दिलं होतं. आता मला असं होतंय की हे सोडून मला हे अजून काही वेगळं कधी देणार आहे, पण तो अजून कमवत नाहीये, म्हणून आम्ही तिघी पण जरा शांत घेतो. नाहीतर आम्ही त्याला असला फाडला असता ना गाईज की काय. मग त्यानंतर आम्ही मस्त मस्त फोटो क्लिक केलेत, व्हिडिओ वगैरे थोडंसं शूट केलं माझ्या पेजवर टाकण्यासाठी. आणि मग असा होता आमचा काहीचा दिवस. तर तुमचा दिवस कसा होता तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. बाय बाय.